आम्हाला काळसर निळसर नसा दिसायला लागतात तरी आम्ही शांत, काही दुखत नाही ना, मग काय फरक पडतो म्हणून आम्ही शांत. आम्ही काही उपचार केले नाहीत किंवा कोणाचा वैद्यकीय सल्ला सुद्धा घेतला नाही. मग आमच्या नसा टरटरून फुगतात तेव्हा आम्ही काहीतरी उपाय करून बघतो पण काहीही उपयोग होत नाही. मग पाय दुखायला लागतात, काळसरपणा वाढतच जातो आणि पायाला खाज सुटते. खाज सुटली म्हणून आम्ही स्किनच्या डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर खाजेवरचे उपाय देतात, त्यांनी खाज थोडी कमी होते पण पायाचा काळसरपणा काही जात नाही. मग पायातल्या नसा फुटतात आणि जखम होते. मग परिस्थिती एवढी वाईट होते की पाय कापावा लागतो. मग आपलं हे चालतं फिरतं आयुष्य व्हीलचेअरवर येतं आणि दुसऱ्याच्या मदतीनं बाकी आयुष्य जगण्याला आपण भाग पडतो. बघा, एवढं सगळं घडलं ते केवळ आपण केलेल्या दुर्लक्षांमुळे. म्हणून मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते नीट ऐका आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करा. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद देसाई. मी नम्मा होमिओपॅथी या प्रगतिशील वैद्यकीय संस्थेत मागच्या 10 वर्षापासून काम करतोय. मी आज तुमच्या समोर आलोय एक अशा दुर्लक्षित आजाराबद्दल बोलायला ज्याचं नाव आहे व्हेरिकोज व्हेन्स. या घडीला जवळपास 60% भारतीय नागरिक व्हेरिकोज व्हेन्स या आजारानं ग्रस्त आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं तर एक तरी व्यक्ती तुम्हाला या आजाराने ग्रस्त असलेली सापडेलच. हा आजार दुर्लक्षित आहे कारण आपल्याला ज्या काही व्याधी होतात त्या आपल्याला सुरुवातीलाच वेदनादायक लक्षणं दाखवतात. म्हणजे आपल्याला फ्लू झाला असेल तर आपल्याला ताप येतो, डोकंदुखी होते, अंग दुखायला लागतं म्हणून आपण लगेच डॉक्टरांकडे उपचार घ्यायला जातो. पण व्हेरिकोज व्हेन्स या आजारात सुरुवातीला फार सौम्य लक्षणं दिसतात, जसं की पाय अधूनमधून दुखत राहतो, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग खाज वगैरे सुटली की एक्झिमा अल्सर होऊन आपल्याला जास्त त्रास जाणवतो. म्हणून या आजाराचं सौम्य लक्षण जरी आढळलं तरी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करून घेणं फार गरजेचं असतं. त्यासाठी नम्मा होमिओपॅथी ही प्रगतिशील वैद्यकीय संस्था तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नम्मा होमिओपॅथीनं रिसर्च करून डेव्हलप केलेली इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन ही स्पेशल मेडिसिन व्हेरिकोज व्हेन्सवर प्रभावीपणे काम करतं, कुठल्याही सर्जरीशिवाय. होमिओपॅथी ही अशी औषधोपचार पद्धती आहे की ज्याला 200 वर्षांचा इतिहास आहे आणि ही होमिओपॅथीची उपचार पद्धती प्रगत करण्यासाठी नम्मा होमिओपॅथीच्या रिसर्च टीमचा सातत्याने प्रयत्न चालू असतो. बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा त्या आजारावर उपचार केले जातात, पण होमिओपॅथीमध्ये आजाराचं कारण शोधून त्या कारणावर उपचार केले जातात. आजाराचं कारणच नसेल तर आजार कसा होईल? त्यामुळे होमिओपॅथी औषधोपचार केल्यानंतर आजार मुळापासून नष्ट होतो आणि तो आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता फार कमी असते. अगदी महात्मा गांधींपासून ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत होमिओपॅथीला सगळेजण सपोर्ट करताना दिसतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन झाले, रवींद्रनाथ टागोर झाले किंवा वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा होमिओपॅथीला एक प्रभावी औषधोपचार पद्धती म्हणून गौरवलाय. नम्मा होमिओपॅथी मागील 25 वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना दिसत आहे. नम्मा होमिओपॅथीमधील 350हून अधिक अनुभवी डॉक्टर्स होमिओपॅथी औषधांमध्ये विविध प्रकारचे संशोधन करून अधिक प्रभावी औषधे शोधून कमी त्रासात आणि आपली जीवनशैली न बदलता कमीत कमी पथ्य पाळून रोग्यांना कसं बरं करता येईल याकडे लक्ष देते. नम्मा होमिओपॅथीने आतापर्यंत 1 लाखांहून अधिक रुग्ण बरे केले. नम्मा होमिओपॅथी फ्री मेडिकल कॅम्प्स राबवते आणि गरजू रुग्णांना मोफत होमिओपॅथी उपचार देऊन त्यांच्या रोगांवर निदान करते. अनेक रोगांच्या साथी जसं की कोरोना, चिकनगुनिया तसेच पूरग्रस्त परिस्थिती किंवा देशात उद्भवलेली अन्य काही आपत्कालीन परिस्थितींमध्ये नम्मा होमिओपॅथीनं फ्री होमिओपॅथी मेडिकल किट भारत सरकारशी जुळून लोकांना दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत नम्मा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला. नम्मा होमिओपॅथीच्या या आरोग्य सेवेने हजारो लोकांचे आजार बरे केले आहेत आणि भविष्यातही नम्मा होमिओपॅथीचे हे कार्य अजून प्रगत होऊन अविरत चालणार आहे. नम्मा होमिओपॅथीनं रिसर्च करून व्हेरिकोज व्हेन्सवर एक प्रभावी औषध पद्धती निर्माण केली आहे की ज्याच्यामुळे कित्येक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, कोणतीही शस्त्रक्रिया न करता आणि कोणतेही कठोर पथ्य न पाळता. तर आधी आपण जाणून घेऊयात की हा आजार नक्की काय आहे. यामध्ये जे प्रेक्षक किंवा रुग्ण सहभागी होऊ शकले नाहीत त्यांचे प्रश्न आपण फोनवरून समजून घेऊयात. व्हेरिकोज व्हेन्स हा असा कॉमन आजार आहे की ज्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता दिसत नाही किंवा त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे लोकांना कळत नाही की त्यांना व्हेरिकोज व्हेन्स आहेत. व्हेरिकोज व्हेन्स मध्ये व्हेरिकोजचा अर्थ होतो पसरणं, विस्तारणं किंवा गाठळणं आणि व्हेन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या शिरा आहेत त्याला वैद्यकीय भाषेत आपण व्हेन्स म्हणतो. आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स जेव्हा होतो तेव्हा आपल्या पायांमधल्या शिरा आपल्या हृदयापर्यंत व्यवस्थित रक्त पुरवठा पोहोचवत नाही आणि त्यात रक्त थांबून जातं आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात
आणि त्यातून जो आजार निर्माण होतो त्याला व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचं रक्त वाहतं, एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त. आपल्या हृदयात शुद्ध रक्त तयार होऊन आर्टरी मार्फत, म्हणजे आपण ज्याला धमन्या म्हणतो, त्यामार्फत ते पूर्ण शरीरभर पोहोचवल्या जातं. आणि याच्या उलट अशुद्ध रक्त ज्यावेळेस पायांपासून हृदयापर्यंत जात असतं तर त्यावेळेला अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी रक्त वरच्या साईडला पुश करण्यासाठी आपल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये व्हाल्व्ज आहेत, ज्याला आपण मराठीत झडपा म्हणतो. तर या झडपा रक्ताला वरच्या बाजूला ढकलण्याचे काम करत असतात. पण ज्या वेळेला हे रक्त वर जातं त्यावेळी समजा काही डिफेक्टमुळे झडपांनी व्यवस्थित काम केलं नाही, तेव्हा तुमचं रक्त व्यवस्थित वर जाणार नाही. रक्त परत खाली येणार आणि ते शिरांमध्ये थांबून जाणार. आणि ज्या वेळेस ते शिरांमध्ये थांबायला लागतं तेव्हा हळूहळू तुमच्या शिरा फुगायला लागतात आणि हळूहळू त्यांचा रंग निळसर काळसर दिसायला लागतो आणि आपल्याला अचानक वेदना चालू होतात. सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसत असल्यामुळे लोक या आजाराला दुर्लक्षित करतात, पण कालांतराने हा आजार आणखी वाढायला लागतो आणि तुम्हाला तीव्र वेदना चालू होतात. हा आजार कालांतराने इतकं रौद्ररूप धारण करतो की तुम्हाला तुमचा पाय कापण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. पण कितीही सिरियस स्टेजला हा आजार गेला तरी नम्मा होमिओपॅथीचे एक्सपर्ट्स तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी पुरेपूर. आपल्याला एक फोन कॉल येतोय. हॅलो, नमस्कार डॉक्टर, मी राजेश मेंढरे बोलतोय. नमस्कार राजेशजी, बोला. इंदोरला एका खासगी शाळेत शिक्षक आहे मी. सर, शाळेत मुलांना शिकवताना ज्यावेळेस मी उभा राहतो त्यावेळेस मला पायात वेदना जास्त जाणवतात आणि ज्यावेळेस मी थोडा वॉक करून येतो तर थोडंसं पायांना बरं वाटतं. माझ्या पायाच्या बारीक नसा गडद निळ्या रंगाच्या दिसत आहेत. हा व्हेरिकोज व्हेन असू शकतो का? हा राजेशजी, ही व्हेरिकोज व्हेन्सची पहिली स्टेज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सुद्धा एकदा कन्फर्म करण्यासाठी तुम्ही नम्मा होमिओपॅथीला व्हिजिट करा. पण सर, माझ्या शहरात नम्मा होमिओपॅथीची ब्रांच नाहीये. काही हरकत नाही राजेशजी, मी तुम्हाला आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण आता विविध शहरात शाखा उघडायला ऑलरेडी सुरुवात केली आहे. पण सध्या आपल्या शहरात आमची ब्रांच नसल्यास तुम्ही तुमच्या जवळच असलेल्या कुठल्याही शहराच्या शाखेत जाऊ शकता किंवा आमची ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा वापरू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आमच्याशी जोडू शकता आणि आपला जो काही त्रास आहे त्यावर उपचार घेऊ शकता. नक्की सर. राजेशजी, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही उभं राहिला तर तुमचे पाय दुखायला लागतात आणि थोडंसं चालल्यावर तुम्हाला आराम येतो. जर ही व्हेरिकोज व्हेन्सची केस असेल तर लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही कंटिन्यू बसता किंवा शिकवायला उभं राहता तर अशा कंडिशनमध्ये तुमच्या पोटऱ्या ज्या आहेत त्याला आम्ही काफ मसल म्हणतो, त्याचं कार्य प्रॉपरली होत नाही. त्यामुळे तुमचं रक्त ज्या पद्धतीने वरच्या साईडला सर्क्युलेट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सर्क्युलेट होत नाही आणि तुमच्या वॉलमध्ये बिघाड होऊन किंवा व्हेन्सवर जास्त प्रेशर येऊन तुमच्या ज्या व्हेन्स आहेत तिथं रक्त थांबायला सुरुवात होते. म्हणून ज्यांना जॉबमध्ये सतत उभं राहावं लागतं किंवा सतत बसावं लागतं, जसं आपण बघतो की IT कंपनीतले काम करणारे कर्मचारी की जे सतत दिवसभर बसलेले असतात किंवा तुमच्यासारखे टीचर्स किंवा आपले पोलीस बांधव की ज्यांना जॉब करताना सतत उभं राहावं लागतं, त्यांच्यामध्ये ही कंडिशन प्रामुख्यानं दिसून येते. पण तुमचे दुखणारे पाय म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स असेल असं नाही. म्हणून एकदा नम्मा होमिओपॅथी सेंटरला भेट देऊन तुम्ही खात्री करून घ्या की आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स आहे किंवा नाही. आणि तसं काही आढळल्यास आम्ही डेव्हलप केलेल्या इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिनचा उपचार आपण लवकरात लवकर चालू करू शकता. आपल्याला पुन्हा एक कॉल येतोय, बघूयात त्यांना काय होतंय. हॅलो, नमस्कार सर. प्रेग्नन्सी नंतर मला व्हेरिकोज व्हेन सारखी लक्षणं दिसत आहेत. म्हणजे माझे पाय अधूनमधून दुखतात. बरं, प्रेग्नन्सी नंतर हे नॉर्मल आहे असं डॉक्टर बोलले. तर आता यापुढे मी काय करायला पाहिजे? मॅडम आपलं नाव? सर, मी प्रज्ञा बलिंगे, दादरून बोलते. बर, मी तुम्हाला अगोदर प्रेग्नन्सी नंतर हे नॉर्मल का आहे ते सांगतो. तर ज्या वेळेला गर्भधारणा राहते तेव्हा पोटाचा आकार वाढतो आणि वाढलेल्या युटेरसच्या प्रेशरमुळे आपल्या शिरांवर ते प्रेशर बिल्टअप होतं आणि त्याच्यामुळे पायांवर इंट्राव्हेनस प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे तुमच्या पायांच्या शिरा फुगतात आणि खूपदा आफ्टर डिलिव्हरी हे नॉर्मल पण होतं. बरं, पण माझ्या केसमध्ये नॉर्मल होत नाहीये. हो, लक्षात घ्या, 10 मधून 6 ते 7 स्त्रियांना हा त्रास डिलिव्हरी नंतर नॉर्मल होतो. पण काही स्त्रियांमध्ये पोस्ट डिलिव्हरी नंतर सुद्धा त्या शिरा तशाच फुगलेल्या राहतात आणि त्यांना हळूहळू पेन चालू होतात. तर पद्माताई, ही तुमची केस आहे. तुमचा पाय दुखण्याचा त्रास अजून कमी झाला नाही. आता तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्हाला नक्की व्हेरिकोज व्हेन्स आहे का नाही हे नम्मा होमिओपॅथीच्या दादर ब्रांच मध्ये व्हिजिट करून डायग्नोसिस केलं पाहिजे आणि जर काही असेल तर लगेच उपचार चालू केले पाहिजे. हो सर. आणि लक्षात ठेवा, अशा आजारांना दुर्लक्षित केल्यास तो पुढे जाऊन वाढणारच आहे आणि तो तुम्हाला त्रास देणारच आहे. म्हणून कुठलाही आजार मोठा होण्याच्या अगोदर त्याला समूळ नष्ट करून आपण सुखी आणि समृद्धी जीवन जगूयात. हॅलो, आपल्याला एक परत कॉल येतोय. हॅलो,
हॅलो. नमस्कार. नमस्कार सर, मी साताऱ्यावरून तेजस खोटे बोलतोय. बर. मी जिम ट्रेनर आहे सर. हा. माझे वय 26 वर्ष आहे. माझे पाय नेहमी दुखत आहेत सर, आणि मसल पेन असेल म्हणून मी मलम लावतोय आणि पेन किलर सुद्धा खातोय. पण जिम मध्ये येणाऱ्या एकाने तुमचा शो बघितला आणि त्याने मला व्हेरिकोज वेन्स या आजाराबद्दल सांगितलं. माझी पायदुखी हे व्हेरिकोज वेन्सचं काय असू शकेल का, आणि असेल तर मग मी काय त्यावर उपाय करायला पाहिजे? तेजस, तुम्ही खूप हेवी जिम करता का? हो, म्हणजे तसे हेवी वेट उचलतो मी. म्हणजे पायानं तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलता. हो. लक्षात घ्या तेजस, अति प्रमाणात जिम करणं हे सुद्धा एक व्हेरिको वेन्सचं कारण असू शकतं. जेव्हा तुम्ही हेवी जिम्स करता म्हणजे तुम्ही ती गोष्ट अति प्रमाणात करत आहात, आणि कुठलीही गोष्ट अति प्रमाणात केली तर ते शरीरासाठी चांगलं नाही. तेजस, आपल्यासारखे खूप सारे जिम ट्रेनर आमच्याकडे ॲज अ पेशंट म्हणून येतात. त्यांच्या पायांच्या शिरा जास्त प्रमाणात दुखताना आम्ही बघतो. त्याचं मुख्य कारण ते लोक जास्त वजन पायाने उचलतात. म्हणजे जास्त प्रेशर तुम्ही तुमच्या पायांवर दिलं तर काय होणार? तुमच्या पायांवरच्या शिरांवर त्याचा ताण निर्माण होणार आणि तुम्हाला व्हेरिकोस वेन्सचा त्रास होणार. म्हणून तेजस, तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमधून जरी असाल तरी तुम्हाला व्हेरिकोस वेन्सचा त्रास होऊ शकतो. तुमच्या दुखणाऱ्या पायांकडे मलम किंवा पेन किलर खाऊन दुर्लक्ष करू नका. तुम्ही लगेच नम्मा होमिओपॅथीमध्ये जा आणि योग्य ते उपचार लगेच चालू करा. आम्ही शोधलेला इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिनचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुन्हा एकदा कॉल येते, बघूयात ते काय म्हणतायत. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मी सुहास बोलतोय. माझं वय 52 वर्षाचं आहे. बोला. मी महानगरपालिकेमध्ये काम करतो. ऍक्च्युली डॉक्टर, म्हणजे तसं पाहिलं तर माझं काम बसून राहणं किंवा उभं राहून काम करणं या स्वरूपाचं नाहीये. म्हणजे मला दुसरा कसलाही आजार वगैरे नाहीये, तरी मला ना व्हेरिकोज वेनची प्राथमिक लक्षणं दिसत आहेत. म्हणजे हे कशामुळे घडत असावं? तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होता का? नाही सर. तुमच्या आई वडिलांना वगैरे? नाही सर. तुमच्या आजी आजोबांना? कदाचित माझ्या आजीला हा त्रास असावा. म्हणजे तिच्या पायाच्या शिरा या फुगल्याचं मला आठवतंय थोडंफार. एक्झॅक्टली. तुमच्या आजीला व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता, पण त्या काळी या आजाराचा एवढा अवेअरनेस नसल्यामुळे तुम्हाला त्याचं नाव कदाचित माहित नसेल. तुम्हाला व्हेरिकोज वेन्स आहेत कारण की घरामध्ये तुमच्या आई वडिलांना व्हेरिकोज वेन्स आहे किंवा आजी आजोबांना व्हेरिकोज वेन्स आहेत, तर तुम्हालाही व्हेरिकोज वेन्स होण्याची शक्यता असते. हे अगदी कॉमन नसलं तरी 30-40% मध्ये हेरिडिटिकली हा आजार मुलांना किंवा नातवंडांना झालेला आम्ही बघतो. अशा वेळी तुम्ही योग्य काळजी जर घेतली तर डेफिनेटली तुम्हाला तो होणार नाही. पण तुम्ही त्याला जर निग्लेक्ट केलं, काळजी नाही घेतली, तर तो तुम्हाला आजार होऊ शकतोच. तुम्ही पुण्याच्या नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचला एकदा व्हिजिट करा. तिथे तुम्हाला योग्य ते कन्सल्टेशन मिळेल. आमचे एक्सपर्ट डॉक्टर तुमची सगळी फॅमिली हिस्ट्री जाणून घेऊन तुम्हाला इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन या आम्ही शोधलेल्या औषधांनी तुमचे उपचार करतील, जेणेकरून तुमचा हा आजार मुळासकट नष्ट व्हायला मदत होईल. आपल्याला आणखीन एक कॉल येतोय, बघूयात काय म्हणतायत ते. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मी मैथिली कडू बोलतेय. बोला. मी सायनला राहते. मला पण व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता. तो मी नम्मा होमिओपॅथी मध्ये ट्रीटमेंट घेतल्यामुळे पूर्ण बरा झाला होता. ग्रेट. डॉक्टर, मला एक मुलगी आहे, तिला सुद्धा आता हा आजार दिसायला लागलाय. बर. त्यासाठी मी नम्मा होमिओपॅथी मध्ये ट्रीटमेंट तर घेणारच आहे, पण आता तुम्ही मला काय सांगू शकाल की हाय हिल मुळे हा प्रॉब्लेम होतो का? कारण माझी मुलगी हाय हिल सँडल्स खूप वापरते. हो मॅडम, हाय हिल्स वापरल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. कारण हाय हिल्स सँडल्स वापरताना आपल्या पोटऱ्या, ज्याला आपण काफ मसल्स म्हणतो, त्या डॅमेज होतात. जर तिचा हा आजार आता पहिल्या स्टेजला असेल तर तो लवकरच बरा होईल. तुम्ही लवकरात लवकर जिथं ट्रीटमेंट घेतली होती त्या नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचला तुमच्या मुलीला घेऊन जा आणि तिथे तिचा इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन या आमच्या स्पेशल मेडिसिनद्वारे योग्य उपचार होईल. आणि या क्षणापासून तिला हाय हिल सँडल्सचा जेवढा कमी वापर करता येईल तेवढा कमी करायला सांगा. एकदा कॉल येतोय, बघूयात. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी नरेश सातंगे बोलतोय. बोला. सर, आतापर्यंत तुम्ही ह्या प्रोग्राम मध्ये जी काही लक्षणे सांगितली त्याप्रमाणे माझे पाय दुखतात आणि तो व्हेरिकोजचा प्रकार आहे की नाही हे मी कसं कन्फर्म करू? नरेशजी, आपण कोणत्या शहरातून बोलत आहात? अमरावतीतून. ओके, तर तुम्हाला नम्मा होमिओपॅथीच्या तुमच्या शहराजवळ असलेलं जे नागपूरची ब्रांच आहे त्या ब्रांचला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर आमचे डॉक्टर्स तुम्हाला कलर डॉपलर टेस्ट करायचा सल्ला देतील, ज्यात कन्फर्म होईल की तुम्हाला जो त्रास होतोय तो व्हेरिकोज व्हेन्सचाच आहे की नॉर्मल मसल पेन्स आहे. बऱ्याचदा आपल्याला नॉर्मल मसल्स पेन सुद्धा असू शकतात आणि बऱ्याचदा दिसणाऱ्या नसा व्हेरिकोज व्हेन्सच असतील असाही प्रकार नाही. म्हणून तुम्हाला शंका असल्यास नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचला व्हिजिट करा. आम्ही तुमचे सगळे डिटेल्स घेऊ आणि तुमचा आजार नेमका कोणत्या स्टेजला आहे याचा सखोल अभ्यास करून ट्रीटमेंट चालू करू. आणि आम्ही डेव्हलप केलेल्या इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिनचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके सर, थँक्यू. आपल्याला आणखीन एक कॉल येतोय, बघूयात. हॅलो, कोण बोलतंय? नमस्कार डॉक्टर, मी शिवाली बोलतेय सोलापूरवरून. नमस्कार शिवाली. हा, माझं वय 45 वर्ष आहे सर. मला पोस्ट मेनोपॉज व्हेरिकोज वेन्सचा त्रास जाणवतोय. हा, मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा विचारलं या बाबतीत, तर त्यांना पोस्ट मेनोपॉज असा काही त्रास फारसा जाणवला नाही. तर तुम्ही काय सांगू शकाल याबाबत? बऱ्याच स्त्रियांमध्ये पाळी जाताना हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हार्मोन्स मधला एस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याची मात्रा कमी होते आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या व्हॉल्ववर होतो आणि हळूहळू तुमच्या शिरा जास्त फुगीर दिसायला लागतात. त्यामुळे आफ्टर द मेनोपॉज व्हेरिकोज व्हेन्स येणं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे योग्य उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी स्त्रियांनी नम्मा होमिओपॅथीला व्हिजिट करून योग्य ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे. सगळ्या स्त्रियांना मेनोपॉज नंतर हा त्रास होईलच असं नाही. मग काही स्त्रियांनाच हा त्रास का होतो, त्याच्या मागचं एक्झॅक्टली कारण काय ते आपल्याला फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. म्हणून नम्मा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट करताना पेशंटची, त्यांच्या नातेवाईकांची हिस्ट्री चेक केली जाते. तसंच पेशंटची मानसिक स्थिती कशी आहे हे सुद्धा बघितलं जातं आणि त्यानुसारच नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्हाला सूट होईल अशी होमिओपॅथी औषधं दिली जातात. म्हणजे व्हेरिकोज व्हेन्सवर आईला जे औषध दिलं तेच औषध मुलीलाही चालेल असं नाही. मुलीसाठी आम्ही तिचा सगळा डेटा कलेक्ट करून स्पेशल तिच्यासाठी औषध बनवून तिला देतो. हेच नम्मा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिनचं वैशिष्ट्य आहे. हो डॉक्टर, थँक्यू. परत एक कॉल होतोय, बघूयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. सर, मी श्वेता बोलतीये कोल्हापूरवरनं. तुमचं वय काय श्वेताजी? माझं वय 36 वर्ष आहे सर. आणि यापूर्वी तुम्हाला काही त्रास झालाय दुसरा वेगळ्या पद्धतीचा असा? मला सर गेल्या 2 वर्षापासून डीव्हीटीचा त्रास होतोय. त्यामुळे मी रक्त पातळ करण्याची औषधी घेत आहे, पण तरी सुद्धा मला काही फरक पडलेला नाहीये सर. हो, माझा आजार काही कमी झालेला नाहीये. श्वेता, तुमच्यासारख्या डीव्हीटीचा त्रास असलेल्या स्पेशल केसेस आमच्याकडे येत असतात आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिनचं योग्य उपचार घेऊन ते सगळे पेशंट्स बरे झालेले आहेत. डीव्हीटीमुळे रक्तवाहिनीची जी सिस्टीम आहे त्यामुळे बिघाड होतो आणि व्हॉल्वची स्ट्रेंथ कमी होते आणि आपल्या मेडिसिन्स या व्हॉल्वची स्ट्रेंथ ती व्यवस्थित करते, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन प्रोसेसमध्ये कसलीही बाधा येणार नाही आणि पुढचे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण डेफिनेटली टाळू शकतो. म्हणून डीव्हीटीचा त्रास असणाऱ्या पेशंटला नम्मा होमिओपॅथीची औषध उपचार पद्धती नक्कीच लाभदायक ठरेल. आपल्याला आणखीन कॉल येतात, बघूयात. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. सर, मी ज्ञानेश्वर कांबळे बोलतोय. बोला सर. मला नम्मा होमिओपॅथिक मध्ये व्हेरिकोज वेन्सवर उपचार करायचे आहेत सर, पण या अगोदर मी कधीही होमिओपॅथिकचे उपचार घेतले नाहीत. मी असं ऐकलं की खूप पथ्य पाळावी लागतात सर. नाही, आणि ती माझ्याकडून पाळली गेली नाही तर काय होईल, म्हणून जरा कन्फ्युज मध्ये आहो सर मी. अजिबात कन्फ्युजन मध्ये राहू नका. लगेच नम्मा होमिओपॅथीला भेट द्या आणि लवकरात लवकर उपचार सुरू करा. आणि राहिला प्रश्न पथ्य पाळण्याचा, तर आम्ही ज्या मेडिसिन्स देतो त्या विशेष रिसर्च करून डेव्हलप केलेल्या मेडिसिन्स आहेत. त्यामुळे खूप कठीण पथ्य तुम्हाला पाळावं लागणार नाही. फार तर औषध घेण्याच्या 15 मिनिटं आधी आणि 15 मिनिटं नंतर काही खावं लागणार नाही. इतकी सोपी पद्धत आपल्या मेडिसिनची आहे. त्याचं कारण असं की इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन आम्ही तुम्हाला देतो. इम्युनोजेनिक मध्ये इम्युनो म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती, म्हणजे आपलं मेडिसिन रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतं. तसं जेनिक म्हणजे जेनेटिक्स, म्हणजे तुमच्या शरीरात जे जीन्स आहेत ते फॅमिली जीन्स असतात. त्यात जे रोग आलेले असतात ते तुमच्या आई वडिलांकडून तुमच्याकडे आलेले असतात. त्यात व्हेरिकोज व्हेन्स सुद्धा आहे, तर त्याला पण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी इम्युनोजेनिक मेडिसिन्स आहेत. मायाझमॅटिक म्हणजे तुमचा जो त्रास आहे तो आम्ही बघतो की तुम्हाला तो त्रास कशामुळे होतोय आणि त्याच्या मुळापर्यंत जातो. त्याच्यावर सुद्धा आम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक रचनेनुसार औषध देतो.
आणि 6th जनरेशन म्हणजे आताची जनरेशन आहे. यात हे सांगता येत नाही की कोणाला त्रास कधी होईल, कुठला होईल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा त्रास होतोय. आधीच्या काळात आर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स, शुगर, बीपी हे आजार लोकांना साधारण 50च्या नंतर व्हायचे, पण आता कोणत्याही वयात होतात. कोणत्याही वयोगटाला आमची औषधं इफेक्टिव्ह आहेत, म्हणून त्याला आम्ही इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन म्हणतो. आम्ही शोधलेली ही मेडिसिन खूप प्रभावीपणे काम करतात, म्हणून आतापर्यंत या मेडिसिननी बरे केलेले 1 लाखांहून अधिक रुग्ण आनंदी जीवन जगताना आपण बघतोय. नम्मा होमिओपॅथी मागील 25 वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना दिसत आहे. नम्मा होमिओपॅथीमधील 350हून अधिक अनुभवी डॉक्टर्स होमिओपॅथी औषधांमध्ये विविध प्रकारचे संशोधन करून अधिक प्रभावी औषधे शोधून कमी त्रासात आणि आपली जीवनशैली न बदलता कमीत कमी पथ्य पाळून रोग्यांना कसं बरं करता येईल याकडे लक्ष देते. नम्मा होमिओपॅथीने आतापर्यंत 1 लाखांहून अधिक रुग्ण बरे केले आहेत. नम्मा होमिओपॅथी फ्री मेडिकल कॅम्प्स राबवते आणि गरजू रुग्णांना मोफत होमिओपॅथी उपचार देऊन त्यांच्या रोगांवर निदान करते. अनेक रोगांच्या साथी जसं की कोरोना, चिकनगुनिया तसेच पूरग्रस्त परिस्थिती किंवा देशात उद्भवलेली अन्य काही आपत्कालीन परिस्थितींमध्ये नम्मा होमिओपॅथीनं फ्री होमिओपॅथी मेडिकल किट भारत सरकारशी जुळून लोकांना दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत नम्मा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला. नम्मा होमिओपॅथीच्या या आरोग्य सेवेने हजारो लोकांचे आजार बरे केले आहे आणि भविष्यातही नम्मा होमिओपॅथीचे हे कार्य अजून प्रगत होऊन अविरत चालणार आहे. मी आशा करतो की तुम्हाला व्हेरिकोज वेन्स या आजाराबद्दल योग्य माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली असेल. तुम्हाला जर व्हेरिकोज वेन्सची लक्षणं दिसत असतील तर लगेच नम्मा होमिओपॅथीशी संपर्क करा. तसंच ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे सुद्धा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून नम्मा होमिओपॅथीचे उपचार घेऊ शकता.